नमस्कार. DR न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. धाराशिवपासून काही अंतरावर असलेली 22ची आश्रमशाळा आहे आणि या शाळेचा व्हिडिओ करण्याचं कारण तुम्हाला मी सांगतो. 1995 पासून जे विद्यार्थी या शाळेमध्ये शिकले, विद्यार्थी असतील, मुले असतील किंवा त्यांना शिकवणारे शिक्षक असतील, या सगळ्यांचा गेट टुगेदर या शाळेवर होणार आहे आणि अप्रतिम असा गेट टुगेदर होणार आहे. तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की 1 वर्षाचा गेट टुगेदर म्हणजे काय 10वीचा असेल म्हणा, 12वीचा असेल म्हणा किंवा 1 ते 2 बॅचचा गेट टुगेदर. पण या ठिकाणी तब्बल 33 गट किंवा 33 वर्ग किंवा दरवर्षी शिकून ह्या शाळेतनं, ह्या कॉलेजमधनं बाहेर पडलेले जे काही विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर या ठिकाणी आहे. आणि मला असं कौतुक करावं असं वाटतं की या शाळेचं किंवा या मुख्याध्यापकाचं किंवा या शिक्षक लोकांचं, जे की या सगळ्यांचा डाटा त्यांच्यापाशी सेव्ह ठेवणं किंवा कॉन्टॅक्ट नंबर गोळा करणं आणि या सगळ्या बॅचला आमंत्रण देणं आणि गेट टुगेदर साजरा करणं. तुम्ही जर आता ह्यांची तारीख तर डिक्लेअर झालेली आहे, तारीख पण तुम्हाला मेन्शन करतो. आणि खरंच नशिबानं असं म्हणावं लागेल की या शाळेत काही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असतील किंवा ह्यांना शिकवणारे शिक्षक असतील, प्राचार्य असतील, जुने असतील किंवा नवीन असतील, या सगळ्यांचा गेट टुगेदर पाहण्यासारखा होणार आहे. तुम्ही सुद्धा आवर्जून हा गेट टुगेदर पाहण्यासाठी या. आणि मी आवाहन असं करेन की जे काही विद्यार्थी असतील या शाळेमध्ये शिकलेले किंवा जुने शिक्षक असतील, ह्या गेट टुगेदरला त्यांनी आवर्जून उपस्थिती राहावी आणि जेणेकरून त्यांनाही कळेल की जुने आठवणी काय होत्या किंवा कुठली मुले कशी आणि आज कोण कुठल्या पदावर आहे ह्या सुद्धा या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यांचा मेळ होणार आहे आणि आजचा म्हणजे त्यांचा तो दिवस अविस्मरणीय होणार आहे, एवढंच सांगतो. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. उस्मानाबाद जिल्हा वसंतराव नाईक मागास समाजसेवा मंडळ उस्मानाबाद द्वारा संचलित वसंत प्राथमिक जवाहर माध्यमिक आश्रमशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय या विद्यानगरीमध्ये कार्यरत आहे. या शैक्षणिक संकुलामध्ये इयत्ता 10वीची पहिली बॅच 1995ला बाहेर पडलेली आहे. पहिल्या बॅचपासून ते आत्ता 2026ला ही 32वी बॅच ही बाहेर पडत आहे. तर आत्तापर्यंत या आश्रम शाळेमध्ये शिकून गेलेले जे विद्यार्थी आहेत ते स्वावलंबी झालेले आहेत, त्याचबरोबर स्वतःच्या पायावर उभारलेले आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा ते उल्लेखनीय अशी कामगिरी करत असलेले आम्हाला निदर्शनास येतात. अधूनमधून अनेक विद्यार्थी प्रशालेला भेट देण्यासाठी आल्याच्या नंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले विद्यार्थी पाहून आम्हाला अत्यानंद होतो. त्याचबरोबर क्लास 1 पासून ते क्लास 3 पर्यंतचा वर्ग आणि व्यवसाय या क्षेत्रामध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी हे नावाला आलेले आम्हाला पाहायला मिळतात. तर या शाळेमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मानसिकतेमधलं एक आपण या प्रशालेमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी आहोत, ही भूमिका त्यांच्या मनामध्ये येऊन आपण एकदा सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि आपण या शाळेमध्ये राहिलो, वास्तव्य केलं, या ठिकाणी शिकलो आणि नावापाला आलो. त्याबरोबर त्या कालापासून ते आत्तापर्यंत जे काही मित्र लहान एकमेकाशी जुळले होते, परंतु आता 10-15-20 वर्षापासून हे अलग राहिले आहेत. तर त्या गेट टुगेदरच्या माध्यमामधून एकत्रित येऊन एकमेकाचा सहवास आणि ओळख पुन्हा निर्माण होईल आणि या शाळेला सुद्धा एक आगळं आणि वेगळं योगदान मिळेल. याच्यासाठी या प्रशालेमध्ये दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी या सर्व विद्यार्थ्यांनी म्हणजे 1995 पासूनच्या बॅचपासून ते 2025च्या बॅचपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी एक गेट टुगेदरचा कार्यक्रम आलेला आहे. तरी सर्व आव्हान करण्यात येत आहे की या प्रशालेमध्ये मी पर्यवेक्षक म्हणून श्री साखळे BS कार्यरत आहे. तर तुमचा माजी शिक्षक म्हणून मला एक आव्हान करतो सर्वांना की दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी गेट टुगेदर या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असे या ठिकाणी प्रशालेच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं सुद्धा मी या ठिकाणी. वाघमारे दत्तात्रय वैजनाथ, वसतिगृह अधीक्षक, वसंत प्राथमिक जवाहर माध्यमिक आश्रमशाळा आणि जवाहर कनिष्ठ महाविद्यालय. सन 1997 पासून या ठिकाणी मी सेवेत कार्यरत आहे आणि या आपल्या शाळेमध्ये गेट टुगेदरचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. 1995 पासून त्या आजपर्यंतच्या सर्व बॅचेस या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या जुन्या आठवणी ज्या आहेत त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी
या ठिकाणी आपण एकत्र येणार आहोत. तर सर्वांना माझं नम्र आवाहन आहे, सर्वांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाळा द्यावा, ही आपणास मी नम्र आवाहन करतो. नमस्कार, मी रोहित तानाजी सोनवणे. 2006 ते 2016 या 10वी बॅचचा मी विद्यार्थी आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे उराशी ब्रीदवाक्य बाळगून आमच्यावर संस्कार करणारी आमची शाळा, गेल्या अनेक वर्षामध्ये आम्हाला माणूस म्हणून घडवणारी आमची शाळा, आमच्या जीवनामध्ये आम्ही एक चांगला माणूस म्हणून, एक चांगलं विद्यार्थी म्हणून, एक चांगलं समाजाचं व्यक्तिमत्व म्हणून आम्हाला घडवणारी आश्रमशाळा आणि आमचे विद्यार्थी, आमचे शिक्षक, आमची इमारत, आमचं मैदान, आमची झाडं हे पाहण्याचा पुन्हा एकदा योग शाळेनं, संस्थेनं आणि आमच्या सर्व शिक्षकांनी आमच्या नशिबात आणलेला आहे. आम्ही 12 एप्रिलला या कार्यक्रमासाठी शाळेमध्ये येणार आहोत. आमच्या भूतकाळातल्या आठवणी, आमच्या विचारांमध्ये जी काही शाळा आहे गुंफलेली, ती शाळा पुन्हा एकदा आम्हाला पाहण्याचं, आम्हाला एक नवीन आठवण त्यातून निर्माण होणार आहे. आम्हाला कधी कधी मनामध्ये वाटतं की पुन्हा एकदा शाळेमध्ये यावं, बाकावरती बसावं, वर्गामध्ये त्या शिक्षकांचा तास ऐकावा, पुन्हा मैदानावरती त्या खेळावं. ते जमल का नाही मला माहीत नाही, त्या आठवणी आमच्या हृदयामध्ये आहेत. पण पुन्हा एकदा एका दिवसामध्ये आम्ही त्या सर्व जुन्या आठवणींना आम्ही उजाळा देणार आहोत. आणि मी इथं शिकलेल्या सर्व माझ्या मित्रांना, माझी विद्यार्थ्यांना आणि इथं जे काही रिटायर झालेले शिक्षक आहेत, शिक्षकेतर कर्मचारी आहेत, मी सगळ्यांना आव्हान करतो की ह्या आनंद सोहळ्यामध्ये, विद्यार्थ्याच्या आनंद सोहळ्यामध्ये, शाळेच्या आनंद सोहळ्यामध्ये आपण 12 एप्रिलला शाळेमध्ये यावं आणि या आनंद द्विगुणित करावा, अशी मी सर्वांना जाहीरपणे आवाहन करतो. तुला खायला काय आवडतं रे? सीताफळ, रबडी, चॉकलेट. ओके. तुला काय आवडतं खायला? मला बी तेच आवडतं. तेच आवडतंय का? ओके, हां, चला. ते चांगलं असतं, पौष्टिक. ओके, हां, ठीक आहे. नमस्कार. धाराशिवपासून काही अंतरावरच आश्रमशाळा आहे, 22च्या भागात आहे आणि त्या शाळेचंच कौतुक आज करावंसं वाटतं. त्याचं कारण म्हणजे तुम्हाला मी सांगतो, 1995 पासून ते 2026 पर्यंत या शाळेनं गेट टुगेदर करायचं ठरवलेलं आहे. आणि या शाळेमध्ये काही विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील किंवा शिक्षक असतील किंवा माजी शिक्षक असतील, या सर्वांचा एकत्र योग आलेला आहे. आणि तुम्ही जर बघितलं असेल वेगवेगळ्या माध्यमातून, तर एक बॅच असेल किंवा 2 बॅच असेल किंवा 3 बॅच असतील, एवढ्यांचाच गेट टुगेदर तुम्ही पाहिला असेल. आणि या ठिकाणी पहिल्यांदा असं घडतंय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, जे की कमीत कमी 30 ते 32 बॅच या ठिकाणी येणार आहेत. मग त्या ठिकाणचे विद्यार्थी असतील किंवा जुने शिक्षक असतील, नवीन शिक्षक असतील. आणि हा गेट टुगेदर खरंच बघण्यासारखा आहे. मी असं आवाहन करेन की ह्या शाळेमध्ये जे कोण विद्यार्थी शिकलेले असतील किंवा कोण अधिकारी झालेले असतील, ह्या सर्वांनी या शाळेवर यावं लागेल. आणि हा गेट टुगेदर किंवा आपल्या शाळेच्या ज्या काही जुन्या आठवणी असतील, आपले शिक्षक असतील, ह्या समोर एक दिवस तुम्ही नक्की या आणि गेट टुगेदरचा आनंद घ्या. याचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही असं ऐकलं असेल, महिला पहिले डॉक्टर किंवा महिला पोलीस पहिली किंवा वैमानिक पहिली, असं ऐकलं असेल बऱ्याच वेळा. पण आज जे तुम्हाला मी सांगतो, त्या शाळेतील पहिली विद्यार्थी आज आपल्यासोबत आहे. त्यांच्याही प्रतिक्रिया मी शेअर करतो आवर्जून. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल किंवा तुमच्या त्या शाळेतील जे कोण विद्यार्थी असतील, त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला एक दिवस फक्त काढा आणि आपल्या जुन्या शाळेतल्या आठवणीचे दिवस परत मिळतील का पहा. प्रतिनिधी राहुल गुरु, DR न्यूज. नमस्कार, मी 1995 बॅचची 10वीची पहिली विद्यार्थिनी सविता हरिभाऊ मुळे. आपण सगळ्यांनी गेट टुगेदर 12 एप्रिलला साजरा करायचा आहे. अगदी उत्साहात साजरा करायचा आहे. सगळ्यांनी या, अपेक्षा.